आपले सर्वांचे आज स्वागत आहे। आपण आता आलो आहोत बदलापूरमध्ये। बदलापूरच्या कुळगाव बदलापूरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले आहेत। सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आहे। बदलापूरमध्ये शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की त्याने आज सर्व अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत। कात्रपमध्ये वैशाली सुरदास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। वैशाली सुरदास पाटील ह्या माजी नगरसेविका असून त्यांना एक वारसा लाभलेला आहे। राजकीय वारसा त्यांच्याकडे असून ह्या राजकीय वारसाचा त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झालेला दिसतो आहे। आपण सुरदास पाटील यांनाच विचारूया की तुम्हाला जो राजकीय वारसा लाभलेला आहे तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने फायदा घ्या? नमस्कार, मी सुरदास धर्मा पाटील, माजी युवा सेना शहर प्रमुख, माजी भारतीय विद्यार्थी सेनेचा मी उपजिल्हा प्रमुख होतो। आणि मॅडम, सांगायचं असं झालं तर राजकीय वारसापेक्षा आम्ही सक्रिय राजकारणात गेली 2000 सालापासून मी आहे। माझे बंधू त्यावेळेला नगरसेवक होते श्री प्रकाशजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष, आणि मी स्वतंत्रपणे माझं विद्यार्थी सेनेचं काम चालू होतं 2000 पासून। 2000 साली मी बदलापूर शहराचा शहर प्रमुख झालो विद्यार्थी सेनेचा, आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवा महोत्सव असतील, बदलापूरमधील कॉलेजेसना जे प्रश्न असतील त्यांच्यासाठी मी सतत भांडत होतो। गेली 25 वर्ष हे कार्य करत असताना 2015 साली माझी पत्नी सौ वैशाली पाटील यांना पक्षाने मान देऊन त्यांना संधी दिली, आणि 2015 साली आम्ही पहिली निवडणूक लढवली आणि त्यात वैशाली पाटील ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या। खरं तर आमच्या त्या कार्याची पोचपावतीच आम्हाला मतदारांनी दिली होती, आणि त्यानंतर एक ध्येय होतं की मतदारसंघाचा विकास करायचा। आमचे बंधू प्रकाश पाटील यांनी त्यांच्या वॉर्डात अतिशय चांगली कामं केली, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 80% समाजकारण आणि 20%च राजकारण हे ध्येय शिवसेनेचं आहे, आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे शिकवलेलं आहे। त्यामुळे तेच वारसा आम्ही पुढे चालून फक्त 20% राजकारण ठेवून 80% समाजकारण कसं होईल याकडेच आम्ही लक्ष दिलेलं आहे। आणि तुम्ही आताही बघू शकता, कात्रप विभागात जो 2000 साली होता त्यानंतर कात्रप विभागाचा विकास हा झपाट्याने वाढत गेला। लोकसंख्या वाढत गेल्यामुळे इथे पाण्याचे प्रश्न उद्भवले। आम्ही पाण्याच्या प्रश्नासाठी वेळोवेळी सन्माननीय नगराध्यक्ष त्यावेळेचे वामनदादा म्हात्रे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्याकडनं भरघोस असा निधी आमच्या प्रभागासाठी आम्ही वामनदादांच्या माध्यमातून घेऊन आलो। संपूर्ण रस्ते कॉन्क्रीटीकरण असो, पाण्याचे प्रश्न असो, आताही सन्माननीय वामनदादा म्हात्रे यांनी 240 कोटीची योजना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडनं मंजूर करून आणलेली, आणि बदलापूर वासियांचा 2050 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न त्यांनी मोकळा केलेला आहे। मी खरंतर अशा आमच्या नेत्याचं अभिनंदन करेल तेवढं कमी आहे, कारण वामनदादा हे सर्व क्षेत्रात पुढे आहेत। त्यांनी सांस्कृतिकपणा शहराचा जपला आहे, मोठमोठे सांस्कृतिक उपक्रम ते इथे करत असतात। त्याचप्रमाणे ते सामाजिक क्षेत्रातही पुढे ते आहेत। कोरोना काळात त्यांनी बदलापूर शहरात बाकी सगळे पक्षाचे नेते झोपले असताना ते स्वतःच्या घराची पर्वा न करता, त्यांचे बंधू वडील हे मृत्युमुखी पडले असताना देखील त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून लाखो नागरिकांना जेवण दिलं। आम्ही त्यांच्या सोबत होतो। त्यावेळेला आर्सेनिक अल्बम नावाच्या गोळ्या होत्या, ज्यांनी कोरोना काळात लोकांना ह्युमॅनिटीसाठी त्या गोळ्या वाटप केल्या। त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन पीपीई किट म्हात्रेंचे बंधू आणि मी स्वतः म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं की आम्ही पीपीई किट वाटल्यानंतर 15 दिवसातच त्या आमच्या बरोबर असलेले वामन म्हात्रेंचे बंधू केशव म्हात्रे यांचा मृत्यू झाला। मी स्वतः त्यांच्या सोबत होतो, आणि मनात आमच्याही भीती होती, परंतु त्या काळात आम्ही भीती न बाळगता आमच्या नागरिकांना कोणी मृत्युमुखी पडू नये, कोणा हॉस्पिटलमध्ये न्यायचं, या सगळ्या गोष्टी करत होतो। माझे वडील त्यावेळेला 95 वर्षाचे होते। मला घरातनं जायला भीती वाटायची की जेणेकरून मी तरुण आहे, परंतु माझ्या घरात जर वडिलांना काय झालं तर काय होणार, म्हणून मी मनात एक शंका असायची। पण तरीही मी म्हणालो नाही, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आणि त्या अनुषंगाने मी प्रत्येक नागरिकांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचो। पीपीई किट घालून आम्ही स्वतः, माझे कोणी नागरिक कोरोना काळात ऍडमिट असतील त्यावेळेला त्यांना दिलासा देण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये जायचो। सर्व गोष्टी आम्ही ते कोरोना काळात केलेल्या आहेत, आणि त्यानंतर देखील म्हणजे हा एक सामाजिकपणा झाला। परंतु नागरिकांच्या समस्या ज्या असतील, पाण्याच्या असो, विजेच्या असो, ज्या काही समस्या असतील त्या समस्यांसाठी आम्ही सतत झटत राहिलो।
माझी पत्नी आता तुम्हाला सांगेलच, विविध विकास कामं आम्ही जी केलेली आहेत त्या विकास कामांच्या जीवावर आम्ही भरघोस मतांनी यापुढे आम्हाला आमचे मतदार निवडून देतील, एवढीच आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. वैशालीताई ह्यांना शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे प्रभाग क्रमांक 16 कात्रप येथून. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की कात्रपचा विकास आपण पुढील कार्यकालामध्ये कशा पद्धतीने करणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम मी वामनदादांना धन्यवाद देते की ज्यांनी मला परत पुन्हा एकदा नगरसेविका होण्यासाठी चान्स दिले आणि पुन्हा एकदा मी 16 नंबर वॉर्ड क्रमांक 16 मधनं उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझे पती सुरदास पाटील हे युवा सेनेतनं 2000 पासून युवा सेना या पदाच्या मार्फत ते 2000 पासून कार्यरत आहेत आणि त्यांची ही बरीचशी कामं ही चांगल्या पद्धतीने त्यावेळेस सुद्धा झालेली आहेत. युवा पिढीला त्यांचा खूप मोठा प्रोत्साहन होता आणि त्यांच्या कामाची दखल घेऊनच मला या शहराचे नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांनी 2015ला नगरसेविका पदासाठी माझं नाव सुचवलं आणि तसेच आता सुद्धा परत एकदा मला त्यांनी ही माझ्या सुद्धा कामाची दखल घेऊन आता पुन्हा एकदा मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि या 2015 नंतर झालेली जी कामं आहेत ती सगळी कामं ही आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. मग त्यामध्ये गार्डनचे असून 2 उद्यानं झालेली आहेत मोठ्या प्रमाणात. तसेच एका स्टेडियमचं काम चालू आहे आणि मी महिला नगरसेविका असल्यामुळे मी सर्वात अगोदर महिलांचा विचार करून माझ्या प्रभागात पहिल्यांदाच ही महिला जिम लेडीजसाठी झालेली आहे. आणि तसेच अनेक कामं होत गेलेली आहेत या अगोदर आणि आता पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यामुळे मी माझी कामं ही चांगल्या रीतीने पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.